पाठिंबा दिल्याचं आम्ही पाहिलं आणि आम्ही आश्चर्यचकित झालो, कारण की आमच्या सोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघ पण आहे. त्यांनी पण आम्हाला कधी सांगितलं नाही की आम्ही पाठिंबा दिला. मागच्या वेळी तुमच्यापैकी बरेच लोक असतील, इथे आम्ही भारत जोडो अभियान तर्फे आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि तेव्हा सुद्धा तेव्हा आम्हाला खूप साऱ्या संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी आम्ही MBA किंवा इंडिया अलायन्ससाठी आम्ही बूथ लेवलचं काम करत होतो. त्यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या एक बाई इथे येऊन त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की राष्ट्रीय ओबीसी महासंघ कसा अपॉलिटिकल आहे, तशी राजकीय भूमिका घेत नाही, कारण की त्याच्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे पण लोक असतात, ओबीसी नेते असतात. ओबीसींसाठी असलेली ओबीसींच्या मागण्या लावून धरण्यासाठी ती संघटना आहे. तर मग आता तेव्हा यांनी महासंघाने अपॉलिटिकल भूमिका घेतली होती किंवा राजकीय भूमिका घेतली नव्हती, आणि आता अशी कशी काय अचानक घेतली. तर त्यांच्याकडे आम्ही जेव्हा चौकशी केली तर आम्हाला कळलं की ते म्हणाले की नाही, आम्ही तर असं काही केलंच नाहीये. म्हणजे मग देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतःच एक टायटल तयार करून, स्वतःच म्हणजे फोटो चोरून, त्यांच्या वेबसाईटवरून फोटो चोरून वगैरे अशी स्वतःच ऍड बनवून ही ऍड दिली का, ही ऍड कोणी दिली आणि त्याचा खर्च कोणी केला याची आम्हाला माहिती हवी. दुसरी गोष्ट, ओबीसी, आम्ही पण ओबीसी आहोत, त्याच्यामुळे आम्ही त्या ओबीसी महासंघाच्या मध्ये पण त्याच्या पण कार्यकर्ते आहोत त्या नात्याने. तर देवाभाऊंनी त्याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची काय स्थिती आहे ही आम्हाला खूप चांगलं माहिती आहे. त्याच्यातल्या ज्या सगळ्या मागण्या ते म्हणतायत की आम्ही पूर्ण केल्या, ते सगळं दाखवलेलं गाजर आहे. त्यांनी म्हटलं आम्ही हे करू ते करू, हॉस्टेल्स बनवू वगैरे, पण ते काही पूर्ण केलेलं नाहीये. अनेक मागण्या त्याच्यातल्या अजिबात पूर्ण झालेल्या नाहीये. आणि स्पर्धा परीक्षांच्या फी कमी करण्याची, 900 ते 1000 रुपये स्पर्धा परीक्षांचा फॉर्म भरायला खर्च येतो, तो कमी करण्याची मागणी त्याच्यामध्ये होती, ती अजिबात पूर्ण झालेली नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू केलेलं नाही, त्याच्यामुळे कितीतरी निवडणुका यांनी पुढे ढकलल्या पण आरक्षण लागू केलेलं नाहीये, ती मागणी त्यांनी पूर्ण केलेली नाहीये. आणि देवाभाऊंनी ज्या मागण्या सांगितल्या त्याच्या बाहेरही ओबीसी समाज आहे, त्याचा फायदा म्हणजे त्या मागण्या पूर्ण झाल्या तरी ओबीसी, त्याच्या परिघाबाहेर एक ओबीसी समाज आहे जो ग्रामीण भागात राहतो, शेती करतो, शेतीवर आधारित उद्योग करतो. शेतीचे भाव सतत पाडते ठेवल्यामुळे या सरकारने त्या ओबीसी समाजाचं, जो शेतीवर अवलंबून आहे, कुणबी, माळी, तेली, या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याला कर्जमाफी यांनी व्यवस्थित केली नाही. कर्जमाफी सांगितलं होतं करू म्हणून, पण केलेली नव्हती. त्याच्यामध्ये इतक्या अटी टाकून ठेवल्या होत्या की ग्रामीण भागातला ओबीसी समाज त्या पूर्ण करू शकले नाही, त्याच्यामुळे त्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावं लागलं. शाळा बंद करून टाकल्या. ग्रामीण भागातल्या नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं त्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या शाळा बंद करून टाकल्या, ज्यामुळे त्या गावांमध्ये राहणाऱ्या तेलीमाळी कुंड्यांना आपल्या मुलं शाळेत पाठवता येत नाहीये. दूर दूर त्याच्या क्लस्टर शाळा वगैरे सुरू केल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. 10वी पर्यंतच ते मुलं जाऊ शकणार नाहीये, 12वी पर्यंतच जाऊ शकणार नाहीये. तर तुम्ही जे शहरांमध्ये त्यांच्यासाठी हॉस्टेल्स बनवून ठेवणार आहे तिथपर्यंत किती मुलं पोहोचणार आहेत. हे नुकसान तुम्ही ओबीसी समाजाचं करून ठेवलेलं आहे. MSME सेक्टर ओबीसी समाजात चालवत होता. MSME सेक्टरमध्ये जे इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये स्कॉलरशिप मिळायची, ती स्कॉलरशिप घेऊन मुले इंजिनियर होत होते. ते मुलं MSME सेक्टरमध्ये छोटे मोठे उद्योग स्थापन करत होते आणि ते अनेकांना रोजगार देत होते. ते जे त्याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळत होती, ती स्कॉलरशिप देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्यांनी बंद केली होती. नंतर मग खूप कमी प्रमाणात ती सुरू केली, ज्याच्यामुळे इंजिनिअरिंग करणाऱ्या ओबीसी मुलांची संख्या घटली. आणि त्याच्यानंतर नोटबंदी केली आणि एक त्रासदायक GST लावलं, ज्यामुळे MSME सेक्टर पूर्ण
ज्याचं पुन्हा नुकसान ओबीसी समाजाला भोगावं लागतं आहे. तर हे सगळं असताना ओबीसी समाज यांचा कसा काय ऋणी राहू शकतो. तर हे असे मुद्दे होते आमचे. आणि जनगणना झाल्याशिवाय, जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसींना न्यायच मिळू शकत नाही. तर त्याच्याबद्दल तुम्ही भूमिका न घेता ओबीसींना कसं काय तुम्ही म्हणू शकता की बाबा आम्ही म्हणजे ओबीसी कसं काय तुम्हाला तुमचे आभार मानेल. हरियाणा नका समजू याला. हरियाणातल्या ओबीसींनी यावेळी बीजेपीला मतं दिली. तिथे यांनी नेहमी भाजपचं असं असतं की एका जातीच्या विरोधात दुसऱ्या जातींना, एका धर्माच्या विरोधात दुसऱ्या धर्मांना संघटित करतात आणि मतं मिळवतात. हरियाणामध्ये जाट वर्सेस ओबीसी केलं आणि ओबीसीची मतं यांना मिळाली. हा महाराष्ट्र आहे, पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि इथलं ओबीसी दलित सर्व जागरूक आहेत. त्याच्यामुळे ती जी खेळी आहे ती इथे चालणार नाही. एक महत्त्वाचा मुद्दा असा की EWS म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 10% रिझर्वेशनची हे केलेलं आहे शासनाने, म्हणजे भारत सरकारने. आणि 10% रिझर्वेशन करताना संसदेत ते बिल पास झालं. मग 10% रिझर्वेशन संसदेत जर पास होऊ शकते तर ओबीसी जनगणनेच्या नुसार आज ती जनगणना जर ते केलं तर हे जे 50%चं जे एक लिमिट जी बांधलेली आहे ती वाढवायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की ओबीसी आणि मराठा ही लढाई सुरू झालेली आहे. तर मराठा पण आज ओबीसीच्या वर्गात आलेला आहे, कारण मराठ्यांची पण जी सामाजिक आर्थिक आणि स्थिती फार डगमळीत झालेली आहे. त्यांना पण रिझर्वेशन मिळायला पाहिजे. मग रिझर्वेशन जर त्यांना ओबीसी वर्गात पाहिजे असेल तर ओबीसीचं रिझर्वेशन वाढवायला पाहिजे. याच्यावर सरकारने काय हे घेतलेलं आहे. फडणवीस सरकार याच्याबद्दल काय बोलत नाहीये. तर हे महत्वाचं आहे. जातीगत जनगणना याच्यावर एकही शब्द ते बोलायला तयार नाही. हे महत्वाचे मुद्दे आहेत. ते मुद्दे डावलून ते एक हे घेतात की 8 लाखाची जी क्रिमिलेअरची जी होती सवलत होती ती 8 लाखापासून 15 लाखावर करणार आहे. आणि ते करणार त्याच्यासाठी ते प्रपोजल त्यांनी सेंट्रलला पाठवलेलं आहे. पण ते होईल का याच्यावर काय आहे, म्हणजे हे गाजर दाखवत नाही तर अजून काय आहे. तर याच्यावर कोणीही त्यांना प्रश्न विचारत नाही किंवा याच्यावर काही बोलत नाहीये. समजले ना. तर हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत. तर हे त्यांना आम्हाला विचारावं लागेल. आम्ही सर्व ओबीसी वर्गाचे आहोत. आम्ही सर्व लोक ओबीसी वर्गाचे आहोत आणि ओबीसी वर्गाचे असून राष्ट्रीय ओबीसी महासंघाने त्यांना केव्हा पाठिंबा दिला, त्याचं कुठलं पत्र त्यांच्याकडे आहे हे कोणी सांगत नाहीये. ओबीसी असं कसा पाठिंबा देऊ शकतात. महाराष्ट्रात ओबीसीची परिस्थिती फार भयानक आहे, विदारक आहे. शेतकरी हा वर्ग सर्व ओबीसी आहे आणि शेतकरी ओबीसी वर्गाला कुठे सवलती आहेत. त्यांचं जे 2014च्या आधीचे जे भाव होते 24 मध्ये पण तेच भाव आहेत. शेतकऱ्यांना कुठे काय मिळतात सवलती, याच्यावर कोणी काही बोलत नाही. याच्यावर कोणी काही बोलत नाही. आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आमच्या मनामध्ये प्रश्न पडला की हे धन्यवाद, हे थँक्स कशासाठी. आणि तेही राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ज्या महासंघाला आम्ही ओळखतो ती ओळख अशी आहे की शाहू फुले आंबेडकरी ही लाईन त्यांनी घेतलेली आहे. जय जिजाऊ जय संभाजी ह्या शब्दांनी त्यांची सुरुवात होते. अशा लोकांनी जी धारा एवढ्या वर्षांपासून पकडलेली आहे त्यांच्या लोकांनी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नावाने देवाभाऊ म्हणजे तुमच्या फडणवीस साहेबांना धन्यवाद कशासाठी दिले, हा आमच्या मनामध्ये सकाळपासून प्रश्न पडला. म्हणून कारण आम्ही संबंधित लोकांना फोन केले. आमचे फोन उचलले गेले नाही.
जे सेकंड फळीतले उमेदवार म्हणजे कार्यकर्ते आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघातले, त्यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा आम्हाला असं कळलं की अरे आम्हाला यातलं काही माहितीच नाही, कोणी दिली, काय दिली, आमच्यातल्या मुख्य लोकांनी दिली नाही. आम्ही सुद्धा बहुजन आहोत, आम्ही पण ओबीसी आहोत, आम्ही त्यातला एक भाग आहोत, एक सामान्य कदाचित मुंगी एवढे कार्यकर्ते असू, पण ओबीसी महासंघ अशी फडणवीस ज्यांची वैचारिक धाराच एकदम वेगळी आहे, भिन्न आहे, 100% भिन्न आहे. आम्ही जिथे फुलेशाहू आंबेडकरी म्हणतो, जिथे ओबीसी सतत फुलेशाहू आंबेडकरी, सावित्रीबाई, ताराबाईंचं नाव घेतात, ते लोक फडणवीस साहेबांसारख्या माणसाला धन्यवाद कसे देऊ शकतात? आणि त्यांच्यासारखा माणूस म्हणजे जो पुरोगामी नाही, 100% एका अंशाने पुरोगामी नाही. या भारतात, या आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी म्हणवणाऱ्या आणि जय जिजाऊ म्हणणाऱ्या रोज मुलींवर अत्याचार होतात. तुम्ही सगळ्या महिला पत्रकार आहात, रोज कुठल्या तरी बाईला न्याय मिळतो. तुम्ही लोक मला ओळखता, मी सामाजिक कार्यकर्ता आहे. माझ्या बायांवर ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ममता मॅडम तुम्हाला स्पेशली मी सांगते, बाया जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा पोलीसच हे म्हणतात मारलं तर काय झालं नवऱ्याने, हे आधी नाही झालं कधी. तुम्ही लोक अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये गेला असाल. अशा पद्धतीनं जर हे सुरू असेल तर कशासाठी धन्यवाद हा आमचा प्रश्न होता. त्यासाठी ही आमची ओबीसी महासंघाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे बबनराव तायवाडे यांनी फोन उचलला नाही का तुमचा? नाही उचलला. आणि ते कुणीतरी दिलं असं कानावर आमच्या आलं की त्यांना माहिती नाही, कुणीतरी दिलं असं सांगण्यात येत आहे. तर कुणीतरी कसं दिलं बा? आणि आमच्या भावना त्याच्यावर नेमकी कोणाची फसवणूक आहे? की आता ओबीसी सगळ्याच ओबीसीची आहे ना, आणि एक ओबीसी म्हणून आमचा अधिकार आहे हा प्रश्न आम्हाला विचारण्याचा. पण तुम्ही ओबीसी महासंघाची जोडलेला आणि तुम्ही आपसाची चर्चा करून नाही आम्ही तुम्ही किमान प्रेसनंतर यायला पाहिजे. तुम्ही उद्या सुद्धा म्हटलं की आम्ही तुम्ही बोललो तर आमच्या आपापसात अजिबात कलर नाही, तो विषय पण नाही. आमच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही कट्टर पुरोगामी आहे हे आम्हाला ओळखणारे सगळे आम्हाला जाणतात, म्हणून आमचे हे प्रश्न. ठीक आहे, धन्यवाद. आम्हाला बाहेर प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे.